लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. कसं आहे मला एक दिवस काय तुम्ही वेगळं काय करताय मी सांगा. जे काय जे याच्यामध्ये चुकलंय का याच्यामध्ये त्यांचे जे शिक्षेच्या अनुसार सांगतो. एकच सेक्शन तुमचं तुम्हाला जे दखलपात्र आहे ना त्याच्याबद्दलच आक्षेप आहे, कारण तुम्हाला दखलपात्रच फक्त नोंद करून घ्यायचं आहे बरोबर. म्हणून तुम्ही म्हणून थांबलाय. आदेशात काय दिलं याचा साधा अर्थ आहे. जे तुम्ही आहे स्वतः ते म्हणताय मी सर, फक्त ते तुम्ही घेत नाहीये. माझं आमदार साहेब ते सांगतो. माझ्या माहितीप्रमाणे हे जे दिलेलं आहे हा अर्ज आहे एनसी स्वरूपाचा आहे. याला पुढे सर एनसी म्हणून कशी सरळ सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं काय तुम्हाला? सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं का? म्हणजे तुम्ही डिक्लेअर म्हणजे काय साहेब तुम्ही जे दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे दाखल करा. तुम्ही जर दिलेलं नाही एक शब्दाप्रमाणे दाखल साहेब खरगे साहेबांनी दहशतवादी म्हटल्यानंतर बघा आम्ही पानसरेंना गमावलं. सगळे कार्यकर्ते पानसरेंच्या यांच्यावरती काय आता नाही होत. दुसरा खून आम्ही नाही बर्दाश्त करणार. याच पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी काही केलेलं नाही त्याच्यामध्ये. आणि तुम्ही आम्हाला सांगता आता निर्णय तुम्ही देता, तुम्ही जज नाही झालेलं नाही. एनसीआर तुम्ही कसं काय सांगताय ते एनसीआर म्हणून कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. गायकवाडला इथं ओढत आणला पाहिजे. पोलिसांचा खाके दाखवाय तुम्ही. इथं अशोक कामटे शहीद करकरे यांचा वारसा आहे महाराष्ट्र पोलिसांचा. त्यांना गायकवाडला ओढत आणला पाहिजे. पत्नी तुमच्या समोर आहे, तुमच्या समोर आहे. तुम्ही असं विचार करा तुमच्या घरामध्ये जर पत्नीने आईला असं बोलत तुम्ही काय केलं असं समजून तुम्ही एफआयआर करा. नाही खरगेंनी फक्त दहशतवादी म्हटल्यानंतर त्यांच्यावरती एफआयआर झाला ना, या देशातच झाला ना. मग ते मोदींना म्हटले म्हणून आणि एका साध्या माणसाला म्हटलं तर ते चुकीचं आहे. हा दादा एक सांगायचं राहिले, हरामखोर म्हटला तो पानसरेंना आणि तरी पण तुम्ही म्हणताय एनसी स्वरूपाचा. काय करायला पाहिजे तुम्हाला? काय करायला पाहिजे? ते गायकवाडच्या ऐवजी तुम्हाला ओढून काढायला पाहिजे आहे की नाही? नाही हे बघा हे चुकीचं आहे. नाही म्हणजे काय अहो हे काय आहे? हरामखोर म्हटला तो पानसरेंना. आम्हाला काय लाज आहे की नाही? पानसरेने एवढं बोलल्यानंतर हा अधिकारी म्हणतो, अहो अधिकारी म्हणतो की एनसी स्वरूपाचा आहे. सकाळी तुम्ही निवेदन द्यायला येणार होते माहित होतं ना साहेब? नाही तुम्ही सरळ तुम्ही जे एजंटना कोणाला लिहिलंय पत्र ते पत्र आम्हाला बघता येईल आणि त्यांचं काय म्हणणं आलं कधी करणार. जायचं का त्यांच्या ऑफिसला? कोल्हापूरलाच बसतात आहेत का विचारा. येतो म्हणून विचारा की. हा नाही सगळेच जाऊ ना मग सोपं होईल ना. सर याच्यामध्ये सगळे मुद्दे नाही आहेत. आम्ही 21 मुद्दे दिले त्याच्यामध्ये 6 मुद्दे. नाही ते दाखवा, मीडिया समोर दाखवा, ते दिसू देत. हे आहे ना, हे पत्र द्या. हे जे असं आहे ना, तुम्ही आता निर्णय देऊन टाकला सगळे एनसीआय म्हणून. म्हणजे हे काय चाललेलं आहे? म्हणजे यार कोर्टात कशाला तुम्हीच निर्णय देऊन टाका ना. मला एक कळत नाही तलवार कशात घालायची असं वाक्य आहे त्याच्यात. असं काय पाहिजे? घालायची नाही, येऊन घालतो. नाही हे म्हणजे शेवटचा पर्याय नाही. दादांनी जसं केलं होतं ना तसं कर्नाटकात जाऊन आपण एफआयआर दाखल करू. आणि ही तुमची लाच जाईल, लाच. जर का आम्ही एफआयआर कर्नाटकात केली ना, कर्नाटकात 100% एफआयआर होणार आणि त्याच्यामध्ये तुमचं 0 एफआयआर नाही, ती इथंच येणार. त्याच्यामध्ये तुमची लाच जाईल, एवढं लक्षात ठेवा. तुमची जर काही पोलीस डिपार्टमेंटची लाच तुम्हाला घालवायची नसेल तर ती एनसी ना एफआयआर करून घ्या. तुम्ही फसवू नका आम्हाला. आम्ही असे फसणारे कार्यकर्ते नाही आहोत. आम्ही पानसरेंच्या मुशीत वाटलेले कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे कुठल्या धमक्यांना घाबरणार नाही. अहो एका वेटरला मारलेला त्यांनी त्यावेळेला असंच झालं. त्याच्यावरती कोणी काही तक्रार केली नाही म्हणून आता आम्ही तक्रार करतोय. अहो तो सुप्रीम कोर्टाचा लॉ आहे त्या याच्यामध्ये ते लक्ष्मी केसमध्ये की जर काही कोणीही एफआयआर नोंदवायला आला तर त्याची तक्रार घ्यावी. आता त्याचं दुसरं तुम्ही काढलं की एनसी आहे. काय तुम्ही स्वतः जर काय हे करत असाल तर गिरीश काय चुकीचं म्हणत नाही की तुम्हीच निकाल देऊन टाका.
याचा त्यांना तरी विचारा ना कोर्टाचा काय करायचं जिथे ते मी सांगतो सर अहो आजच पाठवलंय तुम्ही परवा झालं काल FIR झाला FIR करायला काहीच हरकत नाही तुम्ही फोनवर एकदा बोला आम्ही निवांत बसतो प्रतिबंधक खबरदारी होऊन याच्या जीवाला धोका आहे, त्याला ताब्यात घ्या अगोदर गायकवाडला ताब्यात घेतला पाहिजे. आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बसायची सवय झाली अटक केलं तोपर्यंत उठायचं नाही असं कार्यकर्त्यांनी हे करायचं तोपर्यंत उठायचं नाही तुम्ही दुसऱ्या पोलीस गुन्हा दाखल का त्याशिवाय जाणार नाही. एवढे लोक इथं थांबणार आहेत. त्यांना नाही तुम्ही बोलून परत आहे आम्ही थांबतो लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.